गुड मॉर्निंग. माय किचन माय लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आजचा दिवस आहे ना खूप महत्त्वाचा आहे, कारण की आज श्रावण सोमवारला सुरुवात झाली आणि त्याचबरोबर आज नागपंचमी सुद्धा आहे आणि आमच्याकडं पावसाने जोरदार हजेरी सुद्धा लावली. आज आहे ना श्रावण सोमवार मधला पहिला सोमवार आहे, त्यामुळे आहे ना घरातली पूर्ण क्लिनिंग करायला घेतली. तसंही सोमवार असो, उपवास असो या कुठला सणवार असो, मला आहे ना पहिली घरातली पूर्ण क्लिनिंग केल्याशिवाय आहे ना कुठलंच काम करू वाटत नाही. देवपूजा करायची म्हटलं की पूर्ण घरातली क्लिनिंग झाल्याशिवाय देवपूजा करू वाटत नाही. मग त्यामध्ये भांडे आले, कपडे आले, लादी पुसणं आलं, जे काही आपल्या घरातली छोटी मोठी काम आहे ते पूर्ण करूनच मला देवपूजा करायला आवडतं. आणि सकाळी सकाळी आज तर एवढं डोक्याला ताप झाला ना, कारण की आहे ना सकाळीच उठून मी मोबाईल बघितला तर माझा मोबाईल नव्हता. कारण की काल आहे ना आम्हाला खरेदीसाठी बाहेर जायचं होतं, पण ना एक काम निघालं आणि ते बाहेर गेले. त्यानंतर वेद आणि मी पप्पांच्या घरी गेलो आणि तिथेच आम्हाला ना रात्रीच्या 2 वाजल्या, कारण की आहोचं काम होतं, त्यांना यायला 2 वाजले. मग आम्ही जेवण वगैरे करून तिथेच झोपलो. आणि येता वेळेस आहे ना इतकं धावपळीमध्ये गडबड झाली माझ्याकडनं, माझा मोबाईल तिथेच राहिला आणि मी पप्पांचा मोबाईल घेऊन आले. आणि सकाळी उठून बघते तर काय, माझा मोबाईल इथे नव्हता, पप्पांचा मोबाईल माझ्याकडे आला होता. आणि म्हणूनच मला ना सकाळी सकाळी इतकं टेन्शन झालं होतं ना, पण फायनली मी आहोंना पाठवलं आणि सकाळी 9 वाजता मला मोबाईल भेटला. त्यानंतर जेवढं काही शूट होईल ना तेवढं मी शूट केलं. छान अशी देवपूजा केली, कारण की आज आम्हाला मंदिरातही जायचं होतं. त्यापूर्वी घरामधली छान अशी पूजा केली, त्याबरोबर उंबरठ्याची सुद्धा पूजा केली. आज तसंही लादी वगैरे पुसून घेतली होती, पण तरी सुद्धा आहे ना पुन्हा एकदा आणखीन छान असा उंबरा पुसून त्यावर स्वस्तिक काढले, हळदी कुंकू वाहून आहे ना छान अशी उंबरठ्याची सुद्धा पूजा करून घेतली. गुरुवारी किंवा मंगळवारी मी आहे ना उंबरठ्यावर हळदीचं छान लेपन करत असते, पण कधी कधी काय होतं ना घाई गडबडीमध्ये राहून जातं. आणि आज आहे ना वेदचे आहे ना स्कूल सुद्धा होते, त्यामुळे आहे ना खूप धावपळ माझी चालू होती. रात्री आम्हाला घरी यायला 2 वाजल्या होत्या, म्हणूनच वेद आहे ना आज सकाळी खूप वेळापर्यंत झोपला आणि म्हणूनच माझी आहे ना बऱ्यापैकी कामं मला करता आली. आणि वेद उठला की 5-10 मिनिटं तरी ना आमची अशीच निघून जातात. बाहेर जा, चिऊ काऊ दाखवा, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला केल्याशिवाय जाग तर काही येत नाही. वेद उठला की त्याला थोडंसं फिरवलं, त्याला फ्रेश केलं आणि इथे आहे ना मी चहा नाश्त्याची तयारी करत होती. तसं तर आज फक्त चहाच बनवायचा होता, कारण की आमचा उपवास होता, म्हणून मी चहा बनवला आणि वेदला आहे ना नाश्त्यामध्ये फक्त स्नॅक्स दिले. आणि वेदची आहे ना आज एक फरमाईश सुद्धा होती की मम्मा आज मी आहे ना टिफिनमध्ये भाजी चपाती घेऊन जाणार नाही, तू आहे ना मला साबुदाणा वडे बनवून दे. त्यामुळे आहे ना कालच मी साबुदाणा भिजत टाकला होता की त्याला सुद्धा टिफिनवर मला आज साबुदाणा वडे द्यायचे होते. आणि मंदिरात जायचं होतं, त्याच्यामुळे आहे ना फटाफट आम्ही चहा नाश्ता केला, वेदची छान अशी तयारी केली आणि त्यानंतर आम्ही निघालो मंदिरात जायला. आम्ही मंदिरात आलो तर मंदिर इतकं छान सजवलेलं होतं ना, खूप भारी वाटत होतं. आणि हे मंदिर दुसरीकडे कुठे नसून आहे ना हे आमच्या सोसायटीमध्येच आहे, त्यामुळे इथे जास्ती काही गर्दी नव्हती. त्यामुळे आमचे फटाफट असे दर्शन झाले. वेदने सुद्धा इथे छान बसून आहे ना ओम नमः शिवायचा मंत्र बोलला. त्यानंतर आम्ही थोडेसे फोटो शूट केले आणि घरी आलो. घरी आल्याबरोबर आहे ना साबुदाणे वडे बनवायला घेतले, कारण की वेदला स्कूलला जायला उशीर होत होता, त्यामुळे आहे ना माझी इथे थोडीशी धावपळ चालू होती. आणि आज आहे ना साबुदाणा वडे आहे ना इतके छान असे टम्म फुगले होते ना, आणि ते बघून नाही ना खूप भारी वाटते. आपण एखादी वस्तू केली आणि ती अशी छान झाली ना की मनाला ना खूप छान वाटतं. इथे साबुदाणा वडे माझे बनवून झाले होते, गरमागरम होते, त्यामुळे ना वेदला चारायला घेतले, कारण की आज त्याला ना स्कूलला पाठवायचा होता आणि आमचा आहे ना खूप उशीर सुद्धा होत होता. आणि इथे आमच्या पिल्लूचं आहे ना खाणं कमी आणि बोलणं जास्त चालू होतं, म्हणूनच माझी त्याला घाय होते की फटाफट खा, आपल्याला जायला उशीर होतोय. आणि आज संध्याकाळी मला जेवणामध्ये आहे ना पुरणपोळी सुद्धा बनवायची होती, कारण की नैवेद्य सुद्धा दाखवायचा होता. आणि श्रावण महिन्यामधला हा पहिला सण होता, त्यामुळे आहो सुद्धा बोलले की आज आहे ना जेवणामध्ये पुरणपोळी बनव. आहे ना माझं बऱ्यापैकी जेवण बनवून झालं होतं, फक्त भजी बनवायचे होते आणि त्याचबरोबर पोळ्या लाटायच्या होत्या. छान असं जेवण बनवलं, देवाला नैवेद्य दाखवला आणि एक प्लेट काढली, ती म्हणजे आमच्या बाजूला देण्यासाठी. असा होता आजचा आमचा दिवस.